रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा. काल मी तुम्हाला म्हणलं होतं की बाबा पाऊस झाला आहे आपल्या इथं, खूप पाऊस झाला, सकाळी पण लय झाला. जसं की बघू शकतात वलं वलं करून टाकलं, पाण्याची झंझटच मिटून टाकली. पण पाऊस आला की मॅटर असं होतं की बाबा आपले लाईटीचे पोल पडतात, ते बघावं लागेल जाऊन. एक तर कालच प्रॉब्लेम देत होत लाईट. तुला गोल्या पण आलाय माझ्या माग, चल रे इकडे. हां कुठं चालला, कुठं चालला, कुठं चालला? बंटी कम नाही आणलं? हां बंटीला कम नाही आणलं? डोळ्याला किती चिपडे झाले रे. काय झालं, काय झालं तुला? नाही नाही नाही, इथं कोणती कसरत चालू नाहीये. मी जस्ट बिस्किट आणले होते त्यांना, तेच खात होते ते. हा तर फायनली ऊन पडलंय. मला तुम्हाला दाखवायचं होतं की बा पाऊस पडलो कसं दिसतं आपलं शेत. रेडी आहात? डायरेक्ट चमकायला लागलं. जे टाइमलॅप्स मध्ये जे ढग दिसतात ना, ते निघलेले आहेत सध्याला. झाड तर बघा भाई, कसा कसा कलर दिसतोय. पहिल्यांदा संत्री आली काल, आज बघितली. इथे पुढे. हा कपाशी पण बरीच मोठी झालेली आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय डायरेक्ट. काही काही ठिकाणी कमराला लागतीये, काही काही ठिकाणी डायरेक्ट छाती. निघावत तोडावं लागेल. थोडं ऊन पडलंय म्हणजे थोडं पाणी बी ओसरलं असेल त्याच्यावरचं. सकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळं तोडलं नाही त्याचं, तर झालं असेल बऱ्यापैकी. असं वाटलं ऊन पडल्यावर आपलं शेत? मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी हिरवळ वाटते. आणखी तर ढग आलेले नाही आहेत. आता गरम तर पण आहे म्हणल्यावर पाऊस पडू पण शकतो, काय काय सांगता येत नाही. झालाय सकाळी एकदा झटका, दुपारचा अजून सांगता नाही येत काय. गिन्नी गवत बी आता चमकायला लागलेलं आहे. पाणी होतं सकाळी त्याच्यावर, आता काही दिसत नाही. इकडचं जेव्हा लावलं होतं ना तेव्हा शेळ्याच होत्या, शेळ्यांसाठीच केलं होतं. छोटंच प्लॉट केला होता, पण आता गाय दिली बाबांनी मला, त्याच्यामुळे इकडं पण असं लावलेलं आहे गिन्नीवर. आत्ता लावलेलं आहे, एक महिना झाला असं. शेळ्याला आरडायला लागलेला होता. आजी गेलेत पाला तोडायला, बाबा बी तोड राहिलेत आता घास. हे घास म्हणतो गिन्नी गवत. दाखव तेव द्या ना मला, हे मला उचलता नाही यायचं. हे द्या ना माझ्या अंगावर. पाऊस होय ना आज? बाबा पण तोड राहिले तिथं गिन्नी गवत. बरं ते दे, परत येतो. कशी आरडू राहिली. हा हा कुठे गुतलंय. कशी अडवणी करू राहिल्यात, ब्लर का झाले. टाकलं इथं रांगेतच पडलं ते. सकाळी तोडून टाकले ते पेंड्या, पक्का असा नाश केला. ए बाई झूम झालं काय, काय काय हा पाहून दे म्हणते मला. बाहेर पण पडलं इथं थोडं.
हे हलक आहे. झालं सोडून देता का? नाही नाही थोडं द्या ना तेवढं. तर कुट्टी करीस तुझी कुट्टी नको आता पाणी पाणी कुठीला कशाला बांधू नये बरं. हळू 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 हळू. असं तू गाईने पाडलं नाही पाहिजे म्हटलं आता फक्त. बाबांनी पाळलं. आणलं इथं. खा आता मजा करा. दोन चार आज जावं लागणार पसरून टाकायला. इकडे होई का सर. पाणी बिनी भरलेलं आहे मस्त पैकी. आता कसे वाट बघू राहिल्यात माझी कोंबड्या. त्याला आजी जेवायला बोलवलं होतं. खिचडी झालेली आहे सोमवारमुळं, श्रावण सोमवार. एक लिंबू बघतो फक्त चांगलं. कोणाच काय झालं? जेवण झालं तुमचं? काय करू राहिला आजी? काल आणलेली काही मग शब्दाना खाल्लाय. तेच काय चाललं लिंबू वगैरे. चला बघ घेतो जेवण करून आता. तर चला आजसाठी बस एवढंच ठेवू. उद्या आपल्याला लांब जायचंय कुठेतरी. सांगतो उद्या मी तुम्हाला सगळं की कुठे जायचंय, कमून जायचंय, कशाला जायचंय. पण आजसाठी बस एवढंच. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटू उद्या. बाय.